10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतात ना त्यावेळेस असं वाटतं ना की हे अगदी इझी होतं. ज्यावेळेस 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होत असतील त्यावेळेस असं वाटत असेल की अरे एवढं सोपं होतं, डिफिकल्ट असं काही नाही, आपण उगीच टेन्शन घेत होतो. आणि 1,00,000 सबस्क्रायबर ज्यावेळेस होतात त्यावेळेस असं वाटतं की अरे 2 ते 3च व्हिडिओ व्हायरल गेले आणि व्हायरल जाणाऱ्या या व्हिडिओतून अगदी सहज प्रकारे हे 1,00,000 सबस्क्रायबर आपल्याला मिळतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे युट्यूबने काय सांगितलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओवर ज्यावेळेस आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज येतील त्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होईल. म्हणजेच एका वर्षाच्या आत आपण 10 मिलियन लोकांपर्यंत आरामात पोहोचू शकतो. तर अवघड असं काहीच नसतं, प्रत्येकाच्या विचारांवरती डिपेंड असतं की कुणाला किती प्रगती मिळणार आहे, कोण कुठपर्यंत पोहोचणार आहे. आता 1000 सबस्क्रायबरचा जे विचार करत आहेत ना ते फक्त 1000 सबस्क्रायबरवरच मर्यादित राहणार आहे. तर आपल्या विचारांची उंची थोडीशी आता पुढे घेऊन जाऊयात आपण, की आपल्याला 4000 तासांचा वॉच टाइम फक्त कंप्लीट करण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि हे करत असताना असा काही एक व्हिडिओ व्हायरल जाईल ज्यातून तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. आता हेही ज्यांना ऐकायचं नाहीये त्यांच्यासाठी एक खूप छान उदाहरण मी घेऊन आलेले आहे. YT स्टुडिओतून एनालिटिक्स मधून मी तुम्हाला एक्सप्लेन करते कशा प्रकारे तुम्हाला हे सबस्क्रायबर मिळणार आहेत आणि ऑर्गॅनिक पद्धतीने मिळणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. तर ही पद्धत कोणती आणि कशा प्रकारे हे सबस्क्रायबर तुमच्यापर्यंत पोहोचतात सगळं काही आज डिटेलमध्ये सांगते. फक्त कंडिशन एकच आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही आहे, व्हिडिओला अगदी पूर्ण बघायचा तरच फायदा होणार आहे, अन्यथा मग काही फायदा होणार नाही. तर नमस्कार, मी रीना. तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असणारे बेल आयकनलाही क्लिक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे की सबस्क्रायबर मिळतात कसे. तुम्ही ऑफन बघितलं असेल की तुमचे जे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत त्यांचे सबस्क्रायबर एक्सचेंज झालेले दिसतात. आता त्यांच्यापर्यंत आपली प्रोफाईल पोहोचते कशी, आपली ओळख नसते पण कॉमन फ्रेंड्स खूप आपल्याला पाहायला मिळतात. तर यूट्यूब काय करतं, यूट्यूबचं एक अल्गोरिदम आहे. तुम्ही ज्या क्रिएटरला तुम्ही बघता त्या क्रिएटरच्या आसपास किंवा त्याच्या व्हिडिओच्या पाठीपुढे ते व्हिडिओज तुमचे शो होण्यासाठी सुरुवात होते. ठीक आहे. आता सपोज इथे मी स्क्रीनशॉट लावते. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, कंटेंट सजेस्टिंग दिस व्हिडिओ असा एक टॉपिक दिलेला आहे. आता याच्यावर हे जे व्हिडिओ आहेत इथे खाली बघायचं की कोणत्या व्हिडिओच्या सजेशनमध्ये आपण जात आहोत. म्हणजेच आता एखादा व्हिडिओ मी इथून सिलेक्ट केला तर ह्या व्हिडिओच्या आजूबाजूला किंवा पाठीपुढे किंवा अप नेक्स्ट मध्ये तो व्हिडिओ संपल्यानंतर युट्यूब माझा व्हिडिओ प्ले करतो. म्हणजे अशा पद्धतीने आपला व्हिडिओ तिथे दिसत असतो. आता तिथेच ते लॉजिक आहे, ते ट्रिक आहे, ती मी तुम्हाला सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये जायचं आहे, YT स्टुडिओ ओपन करायचं. एक छानसा व्हिडिओ जो व्हायरल गेलेला आहे किंवा लोकांना खूप आवडलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ त्या व्हिडिओला ओपन करायचं. त्या व्हिडिओच्या कंटेंट सजेस्टिंग दिस व्हिडिओ ह्या पोर्शनवर यायचं आहे आणि त्या पोर्शनवर आल्यानंतर बघायचं आहे, क्लिक करायचं आहे. मग एक लिस्ट ओपन होते, किती क्रिएटर, जास्तीत जास्त क्रिएटर पर्यंत जर युट्यूबने तुम्हाला पोहोचवलं असणार म्हणजे सजेस्ट केलं असणार, खूप क्रिएटरच्या माध्यमातून जर युट्यूब तुम्हाला सजेस्ट करत आहे, दॅट मीन्स युट्यूब तुम्हाला सांगत आहे की या क्रिएटरचा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं आहे, तुम्हाला तिथे तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे असं युट्यूब सांगत आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे तर तो व्हिडिओ ज्या क्रिएटरच्या त्या व्हिडिओला सजेशन मध्ये गेलेला आहे, सपोज हा तो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये त्याने जे काही सांगितलेलं आहे त्याचा जो काही थंबनेल आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा. त्या व्हिडिओतून तुम्हाला काही पॉइंट्स नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि ते पॉइंट्स अजून इफेक्टिव्ह पद्धतीने कसे बनतील फिगर आउट करायचं आहे. एक स्क्रिप्ट बनवायची आहे आणि त्यांनी जो थंबनेल दिला आहे त्याच पद्धतीचा, म्हणजे त्याचा अर्थ तसाच निघाला पाहिजे परंतु त्यांच्यापेक्षा खूप जबरदस्त थंबनेल तुम्हाला बनवायचा आहे. आता काय होणार, नेक्स्ट टाइम तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करणार, तो व्हिडिओ परत तिथेच पाठीपुढे सजेशनला जाणार आहे, त्याच क्रिएटरच्या व्हिडिओच्या खाली किंवा आजूबाजूला कुठेतरी सजेशनमध्ये जाणार आहे. आता त्याने काय होणार आहे, त्याचे जे ऑडियन्स आहेत ते त्या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड आहेत, ते काय सर्च करत आहेत तर त्यांनी जो बनवलेला व्हिडिओ आहे त्याला खूप सारे व्ह्यूज आहेत, म्हणजे त्यांच्या ऑडियन्सला तो टॉपिक हवा आहे. तर ते स्क्रोल करत असताना ऑडियन्सनी तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्यांना जर अट्रॅक्टिव्ह वाटला ना तर ऑडियन्स त्याच्यावर क्लिक करतं. ही युट्यूबनी सांगितलेली पद्धत आहे. ही फॉलो केली तर तुम्ही डेफिनेटली ग्रो होणार आहात. रोज रोज तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही की मी आज कोणता व्हिडिओ बनवू. युट्यूब तुम्हाला टॉपिक सुद्धा इथे देतं, ह्याच टॉपिकमधून तुम्हाला टॉपिक घ्यायचे आहेत आणि नवीन व्हिडिओज बनवायचे आहेत. तर त्या ठिकाणी
ते ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघणार आणि इंटरेस्ट असल्यामुळे ते तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतात, त्यातून तुम्हाला पूर्ण वॉच टाईम मिळतो आणि बघितल्यानंतर त्यांना रिलेट होतं की नाही मी खूप व्हिडिओ बघितले परंतु हा व्हिडिओ काहीतरी डिफरंट आहे किंवा या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आम्हाला शिकायला मिळालं जे आमच्या प्रोफाईलला ग्रो करू शकतं, ग्रोथकडे घेऊन जाऊ शकतं. आणि मग ते काय करतात, तुम्हाला सबस्क्राईब करतात. तुम्हाला ऑडियन्स मिळणार कुठे, तुम्ही कुणाला सांगायला जाऊ शकत नाही की आम्हाला सबस्क्राईब करा किंवा तुमच्या व्हिडिओला एवढी रीच मिळत नाही ना, यूट्यूब तुम्हाला पुढेच पाठवत नाहीये, व्ह्यूज येत नाही म्हणजे काय तर तुमचा व्हिडिओ ऑडियन्स पर्यंत पोहोचत नाही. तर तुम्हाला तुमचा ऑडियन्स पर्यंत व्हिडिओ कसा पोहोचवायचा आहे हे यूट्यूबने ऑलरेडी YT स्टुडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण विचार करत नाही या गोष्टींचा आणि मग मागे राहतो. ऑडियन्स तुम्हाला भरपूर देतं. प्रत्येक व्हिडिओला ना कुठेतरी कंटेंट तुमचा सजेशनमध्ये जातोच जातो. तुम्हाला तिथेच काम करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ तसाच बनवायचा आहे. आता इथून पुढे मी माझ्या पाठीमागचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ना, ज्या ज्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या त्या व्हिडिओजवर भरपूर व्ह्यूज आलेले आहेत आणि हे 100% वर्किंग आहे. यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे, अदरवाईज यूट्यूबने तो सेक्शन दिलाच नसता. ठीक आहे, तर तुमचा कंटेंट जो आहे तो कुठे सजेशनमध्ये जात आहे ते बघायचं. जात असतं म्हणजे काय असतं, काही ऑडियन्सला इंटरेस्ट असतो म्हणून ते बघत असतात. म्हणजे माझं सपोज टेक चॅनल आहे तर टेक चॅनलचे 10-12 कंटेंट आहेत, त्याच्या थ्रू माझा व्हिडिओ सजेशनमध्ये गेलेला आहे. त्यात अजून 2-4 व्हिडिओ असे आहेत जे डेली व्लॉग्स आहेत, काही 2-3 आहेत ते भक्ती चॅनल्स आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमच्या निशशी रिलेटेड नाहीये तो टॉपिक बाजूला काढायचा आहे. ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवायचा नाही. तुमच्या कंटेंटमध्ये जो तुम्हाला प्रॉफिटेबल वाटत आहे की हा ऑडियन्स मला लाईफ लॉंग बघू शकतो आणि यांच्या थ्रू मला वॉच टाईम मिळू शकतो, तर तुम्हाला तोच कंटेंट सिलेक्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारे ना तुम्ही 2-3 व्हिडिओ, आता एक व्हिडिओ बनवलात तुम्ही, आता तुमचं कुकिंगचं आहे चॅनल तर शाही पनीरवरचा व्हिडिओ आहे आणि सजेशनमध्ये तुम्ही गेलेला आहात तिथे, तर तुम्ही शाही पनीर बनवल्यानंतर ऑडियन्स येणार, बघायचं ऑडियन्स किती आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी अजून एक ट्रिक देते. तुमचे जे सबस्क्रायबर्स होतात त्या व्हिडिओतून तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळाले, तुम्ही मला येऊन सांगा, तुम्ही परत त्याच क्रिएटरच्या चॅनलवर जाऊन बघायचं, तुमचे आणि त्यांचे सबस्क्रायबर्स सेम असणार. ठीक आहे, आता तुम्ही शाही पनीरची भाजी बनवलेली आहे, ऑडियन्स येऊन बघितलेले, दुसऱ्या दिवशी तुम्ही पनीरचीच रिलेटेड काहीतरी रेसिपी टाकायची आहे आणि सलग 3 ते 4 दिवस तुम्ही एकाच भाजीला घ्यायचे पनीरचे डिफरंट टाइप्स ऑफ रेसिपीज. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे तो ऑडियन्स ना 4-5 दिवस तुम्हाला कंटिन्यू बघत राहणार आहे आणि त्याने तुमच्या व्हिडिओचं रीच जायला सुरुवात करणार आहे आणि मग ते सर्कल सुरू होतं. मग युट्यूबचं अल्गोरिदम काय करतं, तुमचा व्हिडिओ घेतं आणि अजून जास्त नवीन लोकांपर्यंत पाठवतं. ठीक आहे, आता त्या नवीन लोकांपर्यंत गेला तो व्हिडिओ, त्यांनी बघितला तर त्यांच्या ऑडियन्सच्या सजेशनमध्ये तुम्ही जाता. लक्षात घ्या, हे सर्कल कसं आहे, करोडोच्या लोकसंख्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं कसं, तर हे एक जाळं विणलेलं आहे यूट्यूबनी आणि ह्या जाळ्यामध्ये योग्य प्रकारे जो असं बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार ना तोच म्हणजे सक्सेसफुल होणार आहे. इथे तुम्ही जर विचार केला ना, मी ह्याला कॉन्टॅक्ट करेन, मी त्याला कॉन्टॅक्ट करेल किंवा मी कुणाला सांगून, तर तुम्ही सक्सेस होणार नाही. तुम्ही म्हणाल की माझा व्हिडिओ व्हायरलच जात नाही, कसा व्हायरल जाणार. नवीन ऑडियन्स मिळण्यासाठी तुम्हाला स्वतः काहीतरी मोटिवेशनल ऍक्शन तुम्हाला घ्यावे लागणार. कुठेतरी मोटिवेशन तुम्हाला पाहिजे, ती कुठून मिळणार आहे, तुमच्या कंटेंट सजेशन मधून तुम्ही एक मोटिवेशन घेऊ शकता की ह्या क्रिएटरने अशा प्रकारे व्हिडिओ बनवला आहे तर त्यातून मी काहीतरी त्याचं घेईन आणि मी माझं पॉलिश करून एक जबरदस्त कंटेंट बनवेन आणि तो माझ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवेल मला. ठीक आहे, तर अशा प्रकारे यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे की तुम्हाला कसं काम करायचं आहे. आता ही सिस्टम ज्यावेळेस बनते ना त्यावेळेस बघा, पहिल्यांदा तुमचा फोन नंबर, म्हणजे जर तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे सजेस्ट केले तुमचे व्हिडिओज, तुमच्या फ्रेंड फॅमिलीला पाठवले, तर काय होतं माहिती का, त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे आहेत नंबर ना त्यांच्या सजेशनमध्ये तुमचे व्हिडिओज यूट्यूबला जायला सुरुवात होते आणि हे रिअल आहे. आता मी माझा व्हिडिओ जो होता अगोदर मी बनवलेला लोणच्याचा व्हिडिओ, तर माझ्या फ्रेंडला व्हॉट्सअपला मी शेअर केलेला, तर मी ज्या फ्रेंड्सला माझ्या व्हॉट्सअपला शेअर केला त्यांच्या फ्रेंडला तो सजेशनमध्ये गेलेला यूट्यूबमध्ये. त्यातल्या एका फ्रेंडनी ती रेसिपी बघितली होती आणि माझ्या फ्रेंडला येऊन सांगितलेलं की अशाच प्रकारे आपण बनवूयात
आणि मला हे खूप छान वाटलं, नवीनच मला काहीतरी बघायला मिळालं. आणि नंतर माझ्या फ्रेंडने मला फोन करून सांगितलं की तू जी व्हॉट्सअपला मला रेसिपी शेअर केलेली ती माझ्या फ्रेंडनी मला सजेशनमध्ये पाठवलेली आहे. आणि अशा प्रकारे मग मी थोडासा विचार केला, शोधायला सुरुवात केली आणि नंतर मला कळलं की कंटेंट का सजेस्ट होतो असा आपला. तर हे खूप इंटरलिंक्ड आहे आणि म्हणून आपल्या जवळच्या टार्गेटला तुम्ही ऑडियन्सला तुम्ही टार्गेट करा. ठीक आहे, तुमच्या प्रोफाईलमध्ये जे सजेशनमध्ये तुम्हाला टार्गेट मिळत आहे, टार्गेटेड ऑडियन्स मिळत आहे, त्यांना तुम्ही हा टार्गेट करा आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला त्यांनी बघायला सुरुवात केली की त्यांचाही ऑडियन्स तुम्हाला मिळतो. म्हणजेच काय, यूट्यूब तुम्हाला अशाच प्रकारे रेकमेंडेशनमध्ये पुढे 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 पाठवत राहतं. सिम्पल लॉजिक आहे. ज्याने अप्लाय केलं त्याला डेफिनेटली रिझल्ट मिळणार आणि तुम्ही देखील अप्लाय करा. तुम्हाला आलेला रिझल्ट तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा आणि हे 100% वर्क होणार आहे, मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे. तर खूप छोटासा व्हिडिओ आहे, करून पहा आणि रिझल्ट घ्या. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर देखील करा. तर चला, उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.